ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथर्ववेदाचा शांतिमंत्र। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार मंडळी आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या आपल्या चॅटवरती आणि म्हणून आता सगळ्यांना एकदा देते शुभेच्छा. एक नवं वर्ष सुरू झालंय आणि या दिवशी मला आज जरा एक महत्वाच्या विषयाबद्दल बोलायचंय. एक 5 मिनिटं बोलणार आहे. तर नव्या वर्षाचं जेव्हा आपण मागच्या वर्षी जेव्हा आपण निवडणुकांचे रिझल्ट पाहिले तेव्हा आपल्यापैकी काही जण खूप निराश झाले होते. ऍक्च्युअली काही जणांना असं वाटत होतं की जानेवारी 20 ही येऊच नाही असं वाटत होतं. आणि खरं म्हणजे मला स्वतःला सुद्धा ते सगळे निकाल पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं होतं. सगळी अमेरिका म्हणजे बहुतेक अमेरिका आपल्यापेक्षा वेगळा विचार करते हे मात्र सत्य आहे. आणि मग मी त्याच्यावरती खूप विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जर का आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघितलं तर आपल्याला सुद्धा नेहमी काही दान पॉझिटिव्हच पडतं असं नाही ना. नेहमीच काय आपल्या बाजूने दान पडत नाही. आणि आपण वेदामध्ये आता शिकतोय की आपण फक्त प्रयत्न करायचे, आणखीन जे काय फळ मिळेल वाईट किंवा चांगलं ते आपण ईश्वरार्पण करतो आणि ते ऍक्सेप्ट करतो. आता हे आपण म्हणतो तसं व्याष्टी पातळीवर झालं, स्वतःच्या पातळीवर झालं. तर तोच विचार आपल्याला समष्टी पातळीवर घेता येईल का असा माझा प्रश्न होता. तर माझ्या आयुष्यातली एक छोटीशी घटना सांगते. आमचं कुटुंब बऱ्यापैकी परिस्थितीचं होतं आणि माझ्या वडिलांचा बिझनेस होता. आणि मी जेव्हा BSc शेवटच्या वर्गाला होते तेव्हा माझे वडील आजारी झाले आणि ते आजारी झाल्यानंतर एकदमच म्हणजे घरात इन्कमच नव्हतं. आमची खूप वाईट अवस्था होती तेव्हा. आणि तेव्हा माझ्या 2 मोठ्या बहिणींची लग्न झालेली होती. म्हणजे सगळ्यात मोठी मीच तिथे. आणि माझा धाकटा भाऊ तो 16च वर्षाचा होता. तरी पण तो म्हणला की मी बिझनेस करणार आहे. आता 16 वर्षाचा अनुभव नसलेला मुलगा तो बिझनेस करत होता. त्यामुळे आम्हाला
रोजच्या खर्चासाठी पैसे नव्हते. तर म्हणून मी एका हायस्कूलमध्ये नोकरी केली. आणि घरची अवस्था अवघडच होती. आणि कधी आम्हाला अ, आर्थिक संघर्ष आम्हाला कधी माहीतच नव्हता. पण आणि पण मी ज्या शाळेत नोकरी करायला लागली, ती शाळा सर्वसाधारण मुलांची होती. आणि मग त्या शाळेत गेल्यानंतर मला कळलं की, तेव्हा खरं मी 20च वर्षाचे होते, पण त्या पालकांचे जे प्रश्न घेऊन यायचे, तेव्हा मला कळायचं की आपल्या घरचा जो प्रश्न आहे ना, तो अगदीच छोटा आहे असं मला कळायला लागलं. आणि आमच्याकडे काय असायचं की, शनिवारी सकाळी 7:30ला शाळा सुरू व्हायची. आणि पहिला वर्ग असायचा पीटीचा. आणि तेव्हा एकदा डिसेंबरच्या महिन्यामध्ये नागपूरला बरीच थंडी असते. त्या थंडीमध्ये या सगळ्या मुलं मुली पीटी करत होते थंडीमध्ये. आणि त्यात 8व्या वर्गातली एक मुलगी चक्कर अ, येऊन पडली. मग आम्ही तिला टीचर रूम मध्ये नेलं. तिला डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं हिला थंडी बाधली आहे. तर तिला काय बेसिक करायचं होतं, ट्रीटमेंट झाली वगैरे. आणि मग मी तिच्याकडे पाहिलं आणि मी तिला रागवले. मी म्हटलं, तुम्ही अशा कशा का तुम्ही मुली, की एवढी थंडी असताना तुम्ही स्वेटर न घालता शाळेत येता. तर ती बिचारी अ, ओशाळून मला म्हणाली, बाई, अ, माझ्या भावाला आज बरं नव्हतं, तर आई म्हणाली की आज त्याला स्वेटर घालू दे, त्याला स्वेटर घालू दे. मग कळलं की त्यांच्या घरात दोन बहिणी आणि एक भाऊ, तिघं मिळून एकच स्वेटर होतं. आणि मग तिच्या आईने सांगितलं की आज त्या भावाला घालू दे. आणि खरं म्हणजे हा तो क्षण जो होता, तो बाईंसाठी म्हणजे माझ्यासाठी तो शिकण्याचा अम, क्षण होता. गरिबी वगैरे आपण ऐकतो, सगळं बघतो, पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल बघायला लागतं ना, तेव्हा तुम्हाला तो जो वेगळा अनुभव येतो. आणि तेवढ्या अ, गरिबीमध्ये सुद्धा सहजपणे केलेला हा त्याग आहे की तिने आज म्हटलं भावाला घालू दे स्वेटर. त्या शाळेत मी जवळजवळ 4 वर्ष नोकरी केली. आणि त्या 4 वर्षात मी खूप शिकले. आणि जे काय आपलं नेहमी असतं ना, सुखासून आयुष्य, त्याच्या बाहेरचं जग मला पाहायला मिळालं. तर त्या 4 वर्षात मी काय जे शिकले, ते मला वाटतं खूप महत्वाचं होतं माझ्या आयुष्याच्या दृष्टीने. ते खूप महत्वाचं असतं. आता आपल्या म्हणजे आमच्या घरात ही अवस्था आली म्हणून मला नोकरी करावी लागली. तर तुमच्या आयुष्यात पण कधी कधी काही कमी जास्त प्रसंग आले असतील. आणि कधी कधी आपल्याला म्हणजे जरी काय ते प्रसंग तसे असले, तरी त्याच्यातून चांगलं काहीतरी पदरात पडत असतं. आणि म्हणून मी हा अनुभव तुम्हाला सांगितला. तर आपण उद्या येणारा जो दिवस आहे, तो तर आपण बदलू शकत नाही. पण जसं मगाशी आपण म्हटलं की व्यष्टी लेवलवर आपण ते सगळं ऍक्सेप्ट करतो, तसंच आपल्याला समष्टी पातळीवर पण आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि अ, काय माहिती याच्यातून सुद्धा काहीतरी चांगलं निघू शकेल. आणि म्हणून मग आज आपण आपल्या स्वतःसाठी पेक्षा आपल्या देशासाठी सॉरी, आपल्या देशासाठी प्रार्थना करू. आणि आपल्या सगळ्यांना पुढचं आयुष्य चांगलं जाईल अशी पण प्रार्थना करू. तर नव्या वर्षासाठी लेट्स होप फॉर अवर कंट्री. मला हे सांगायचं होतं. आता आपण प्रश्नोपनिषदाकडे येऊया. हम्म. संतोषने पुन्हा छान गोषवारा लिहून पाठवा लावला होता. तर सुरू करायचं. ते दिसतंय बरोबर. हा, दिसतंय. तर जरा आता 3 आठवड्यानंतर झाल्यामुळे तर परत पहिल्या 2 प्रश्नांचं एका वाक्यात हे केलं. खरंय, खरंय. हा. तर आतापर्यंत आपण पहिले 2 प्रश्न पाहिले होते. त्यातला पहिला प्रश्न होता की तो कबंदीने विचारला होता की हे भगवान, या सर्व प्रजा म्हणजे मनुष्य, प्राणी इत्यादी कोणापासून निर्माण होतात.
तर त्याचं उत्तर देताना पिप्पलाद ऋषींनी पुढील 4 पायऱ्यात सांगितलं होतं की पहिल्यांदी प्राण वरई यांचं मिथून होतं. मग गणनेची निर्मिती होते, म्हणजे सृष्टी निर्माण होते, दिवस रात्र वर्ष कसे मोजायचे याची निर्मिती. मग अन्नसृष्टीची निर्मिती, म्हणजे सर्व प्राण्यांच्या खाण्यासाठी अन्नसृष्टी. आणि शेवटी प्रजासृष्टी, म्हणजे सर्व प्रजेची निर्मिती होते. तर दुसरा प्रश्न विदर्भ देशातल्या भार्गवाने विचारला होता की हे भगवान कोणत्या शक्ती या शरीराचे धारण करतात व त्यापैकी कोणत्या शक्ती त्यांचे प्रकाशन करतात आणि त्यांच्यामध्ये सर्वात प्रबळ कोणते सांगा. त्याचं उत्तर देताना पिप्पलाद ऋषी म्हणाले होते की आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, वाचा, मन, नेत्र, कर्ण हे 9 देव शरीराचं धारण करतात. ते या शरीराला प्रकाशित करतात, म्हणजे शरीराला कार्यान्वित करतात. परंतु या 9 देवांहून श्रेष्ठ असलेला प्राण स्वतःला 5 प्रकारांनी विभक्त करून या शरीराचं विघटन होऊ देत नाही व ते टिकवून ठेवतो. मग त्यांनी प्राणाची महती सांगितली होती. आता यानंतरचा तिसरा प्रश्न अश्वलाचा मुलगा कौसल्य यांनी विचारला. तर कौसल्य ऋषींचे प्रश्न कैवल्य उपनिषद पण आहेत, तर त्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे समजले जातात. ते म्हणाले की हे भगवान, हा प्राण कशापासून येतो, तो या शरीरात कसा येतो, तो शरीरात स्वतःला विभागित करून कसा राहतो, शरीरातून कसा जातो, तो बाहेरील वस्तू म्हणजे समष्टी पातळीवर कसा धारण करतो आणि तसंच अध्यात्मात म्हणजे व्यष्टी पातळीवर कसं धारण करतो. तर या तिसऱ्या प्रश्नात 5 उपप्रश्न आहेत. त्यांचं उत्तर देताना पिप्पलाद ऋषी कौसल्याला म्हणाले की तू अतिसूक्ष्म आणि कठीण प्रश्न विचारत आहेस, पण तू वेदविद्येत पारंगत आहेस व तुला ब्रह्म जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे, म्हणून मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर देत आहे. ते म्हणतात की हा प्राण आत्म्यापासून उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे देहाच्या बरोबर छाया असते, त्याचप्रमाणे आत्म्याच्या बरोबर हा प्राण असतो. मनाने केलेल्या पूर्व कर्माने तो शरीरात येतो. इथे पहिल्या व दुसऱ्या उपप्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तर तत्वबोधानुसार आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, स्थूल शरीर हे सगळं पंचमहाभूतांपासून बनतं. परंतु वर सांगितल्याप्रमाणे प्राण हा आत्म्यापासून उत्पन्न होतो. आत्मा म्हणजे ब्रह्माचा भाग जो आपल्या शरीरात असतो, म्हणजेच शुद्ध चैतन्य. आत्मा निर्गुण व निराकार असतो, तो काहीच करत नाही. प्राणामध्ये ब्रह्म आणि माया दोन्ही असतात व तो सदा सक्रिय असतो. आपल्या इंद्रियातील शक्ती म्हणजे गौण प्राण हे या प्राणामुळे येतात. जेव्हा स्थूल शरीर व सूक्ष्म शरीर एकत्र येतात त्याच वेळी त्यात आत्मा व प्राण येतात. मृत्यूनंतर आत्मा व प्राण शरीर सोडून जातात. या संदर्भात प्राणाला आत्म्याची छाया किंवा प्रतिबिंब म्हणजे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात. सारांशात हा प्राण कशापासून येतो या उपप्रश्नाचं उत्तर प्राण हा ब्रह्मतत्वापासून निर्माण होतो असं त्यांनी सांगितलं. दुसरा उपप्रश्न होता की प्राण हा शरीरात कसा येतो. इथे ते सांगतात की तो मनोकृतीने येतो. निर्मात्यांनी कर्म सिद्धांतात म्हणजे कर्मा थिअरीत सांगितलं होतं की आपली सर्व गतजन्मीची कर्म संचित कर्मात साठवलेली असतात. त्यातील एक भाग म्हणजे प्रारब्ध कर्म घेऊन मनुष्याचा जन्म होतो व ते प्रारब्ध संपेपर्यंत तो जगतो. या प्रारब्ध कर्माला इथे मनोकृतीनं असं म्हटलं आहे. मन जरी स्वतः काही काम करत नसलं तरी ते इंद्रियांना काय करायचं ते सांगतं. आपण काय करायचे ते ठरवतो त्याला संकल्प म्हणतात. संकल्प म्हणजे कर्म करण्याची इच्छा. आपल्या सगळ्या इच्छा व रागद्वेष या संकल्पामागे असतात. गीतेतील 3ऱ्या अध्यायात अर्जुन कृष्णाला विचारतो की हे श्रीकृष्ण, तर मग स्वतःची इच्छा नसतानाही जणू काय सक्तीने कराव्यास लागल्याप्रमाणे हा पुरुष कोणाच्या प्रेरणेने पाप आचरतो. यावर कृष्ण त्याला सांगतो की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. हा सक्ती करणारा हा काम आहे, क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा आदाशी व महापापी आहे. या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण. अशा रीतीने मनाने कराव्यास लावलेल्या कर्मामुळे पुनर्जन्म होऊन प्राण आपल्या शरीरात येतो. नंतर 3ऱ्या उपप्रश्नाचं उत्तर देताना ते सांगतात की ज्याप्रमाणे एखादा सम्राट
आपल्या अधिकाऱ्यांना अधिकार वाटून देतो आणि सांगतो की तू या गावावर किंवा गावावर अधिकार चालव, त्याचप्रमाणे हा ज्येष्ठ प्राण इतर प्राणांना शरीरातील निरनिराळे जागी नेमतो. आपण आधी पाहिलं होतं की पंचप्राणातील श्वसनाला कारणीभूत असलेल्या प्राणाला ज्येष्ठ प्राण म्हणतात. तो इतर प्राणांना म्हणजे अपान, समान, व्यान व उदान यांना वेगवेगळी कामे वाटून देतो. हे सम्राटाच्या चपकल उपमेने ते स्पष्ट करतात. छान छान, खूपच छान सांगितलं. विशेषतः 3.3 जो मंत्र आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि मागच्या वेळी आपण ऑलमोस्ट पूर्ण पिरियड त्याच्यावरती घातलेला होता क्लास. पण आज मला वाटतं मी थोडंसं ते रिपीट करणार आहे, कारण की आपल्या मध्ये 2 आठवड्यामध्ये गेलेले होते. तर मी ते तुमच्या बरोबर आज पुन्हा शेअर करते. आता दिसतंय का माझं 3.3? हो दिसतोय. दिसतंय ना? ओके. ओके, आता मी हा स्क्रीन तसाच ठेवते, नाही तर मी पुन्हा गडबड करते. श्यामाताई आल्या आहेत ना? हो हो आहे मी. हा, तर आपण 3.3 आधी म्हणूया. बर, मग पहिल्यापासून वाचू नको ना? हा नाही, फक्त 3.3 3.3 वाचू. हा, तेवढा मंत्र म्हणूया. ओके, म्हणून सुरू करू. हो चालेल. ओके. आत्मनः एष प्राण जायते यथा एषा पुरुषे छाया एतस्मिन् एतत् आततं मनोकृतेन आयाति अस्मिन् शरीरे. एकच वाचू ना? हा हा हा, तेवढाच वाचायचा आता. ओके. पुन्हा पुढचे पण वाचूया आपण, पण आता मला हा एवढाच आपल्याला आता हवा होता. हा, तर याच्यामध्ये आपण अर्थ बघितला होता की आत्म्यापासून हा प्राण उत्पन्न होतो. आणि ज्याप्रमाणे आपल्या देहाची छाया असते, त्याप्रमाणे ही आत्म्याची छाया आहे. आणि मनाने केलेले जे आपले पूर्व अ, संकल्प असतात, म्हणजे मागच्या जन्मात वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला हा जन्म येतो. आणि मग अशी संतोषने सांगितलं त्याप्रमाणे. तर आणि मग त्याला इथे छान शब्द वापरलाय त्यांनी, मनोकृतेनं. त्या आपल्या मंत्रात त्यांनी म्हटलंय मनोकृतेनं, म्हणजे मनाने केलेल्या पूर्व कर्मामुळे आपल्याला हा प्राण आपल्या शरीरात येतो. आणि याचं थोडंसं स्पष्टीकरण मला असं द्यायचं होतं की जसं आपण म्हणतो की ब्रह्म आणि माया, ब्रह्म सत्य, माया मिथ्या, तसं आपण आत्मा आणि प्राण असं बघायचं. आत्मा हा सत्य आहे, शुद्ध शक्ती आहे त्याच्यामध्ये. आणि जो काही प्राण आहे, तो प्राण ही त्याची छाया असं समजलं जातं. आता छाया म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात असं येतं की ही छाया आहे, म्हणजे मग कुठेतरी प्रकाश आहे का, त्याच्यामुळे ही छाया येते का? तर तसं वगैरे नाही. अध्यात्मामधला हा एक नुसती आपली उपमा त्यांनी घेतली आहे की तो नेहमी त्याच्या बरोबर असतो, म्हणून त्याला छाया म्हटलेलं आहे. तर आपल्याला छायेचं महत्व तर माहितीच असतं की जेव्हा कुठे ऊन असतं तेव्हा आपल्याला छाया आधी हवी असते. तर मग असं का नाही म्हटलं त्यांनी की आत्मा सारखाच प्राण आहे तो? समजा जर का त्यांनी आत्मा आणि प्राण
सारखंच म्हटलं असतं तर काय झालं असतं, कामाच्या दृष्टीने काय झालं असतं, कोणाला लक्षात येत आहे की आत्म्याचं काय असतं काम करण्याच्या बाबतीत? कोणाला कळतं आत्मा करतो काम का नाही करत? हा काहीच नाही करत. नाहीच करत, एक्झॅक्टली. मग प्राण पण काही काम करणार नाही जर का त्याला आत्म्यासारखाच आहे म्हणून. म्हणून त्यांनी छाया असा शब्द वापरलेला आहे. तर तो पण ब्रह्मापासून निर्माण झालेला आहे, म्हणून त्याला आत्म्याची छाया असं म्हटलेलं आहे. आणि आपण आता याच्यानंतर अध्यात्मामध्ये जाणार आहोत. ह्या श्लोकानंतर आपले जे पुढचे जे सगळे श्लोक आहेत त्याच्यामध्ये आपण अध्यात्मामध्ये बोलणार आहे. आपण नुसतं बोलताना काय म्हणतो की प्राण हे सर्वांना जीवन देतो, छोट्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये. पण ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात की अम, जे काय आपलं चैतन्य असतं त्या चैतन्याचं हे प्रतिबिंब आहे. तर प्रतिबिंब चैतन्य असा शब्द आपण प्राणासाठी वापरतो. आणि प्राण कशा कशाला शक्ती देतो? आपल्या इंद्रियांना सगळा शक्ती देतो, आपल्या कर्मेंद्रियांना शक्ती देतो आणि आपल्या सूक्ष्म शरीराला शक्ती देतो. तर पण ह्या ज्या प्राण जेव्हा आपल्या या सगळ्या म्हणजे समजा इंद्रियामध्ये आहे तर त्याला आपण गौण प्राण असं म्हणतो. हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्येष्ठ प्राण म्हटलं म्हणजे आपल्याला जो आपण श्वास घेतो तो प्राण, पण आपल्या सगळ्या इंद्रियामध्ये जो असतो त्याला आपण गौण प्राण असं म्हणतो. आणि तर एवढं आपण त्याच्यामधलं पाहिलं होतं. आता आपल्या शरीरामध्ये चैतन्य असतं ते काय असतं? तर चैतन्य म्हणजे आत्मा. आत्मा किंवा ब्रह्म याला आपण चैतन्य म्हणतो. चैतन्य आणि इंग्लिशमध्ये आपण कॉन्शियसनेस असं म्हणतो. तर कॉन्शियसनेस असं म्हटलं आणि शरीरातलं कॉन्शियसनेस म्हटलं की म्हणायचं की तो आत्मा. रेग्युलर म्हटलं तर कॉन्शियसनेस म्हणजे ब्रह्म, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग प्राण प्राण हा जर का आपण म्हटलं की तो कॉन्शियसनेस आहे तर मग तो काहीच काम करणार नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो की रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणजेच प्रतिबिंब चैतन्य. प्राणाला हा दुसरा शब्द आहे प्रतिबिंब चैतन्य. तो पण आपल्याकडे कधी आपल्या उपनिषदामध्ये येतो, म्हणून त्याचं पण आपलं थोडं लक्षात ठेवायचं. तर जसं आपण म्हणतो की आत्मा आणि अम, ब्रह्म हे सगळे प्युअर मध्ये जातात. आणि माया आणि प्राण यांना स्वतःचं अस्तित्व नाही. आपण नेहमी म्हणतो की मिथ्या म्हणजे काय, त्यांना स्वतःचं अस्तित्व नाही. म्हणजे नुसता प्राण येऊ शकतो का? नाही. प्राण हा आपल्या शरीरामध्ये आत्म्याबरोबरच येतो. नुसतं कोणीतरी बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये प्राणाला का नाही, तसं नाही होत. प्राण आणि आत्मा दे गो टुगेदर. तर मग आता इथे प्रश्न जो पहिला होता, जसं संतोषने आता सांगितलं की प्राण हा ब्रह्मतत्वापासून सुरू होतो निघतो, आणि पण त्याची जी शक्ती असते ती मायेमुळे येते. हा दोन मध्ये फरक आहे. आत्मा जो आहे तो प्युअर ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये माया नाही. आणि पण जेव्हा माया येते तेव्हा ऍक्शन येते. जर का काही ऍक्शन करत असेल तर त्याच्यामध्ये माया आहे असं समजायचं. मग दुसरं म्हणजे आत्मा हे जे चैतन्य आहे ते चैतन्य हे म्हणजे पूर्ण झालं. पण प्राण जो आहे तो प्राण जो आहे त्याच्यामध्ये ब्रह्म आणि माया दोन्ही असतात, आणि म्हणून तो काम करतो. नुसतं ब्रह्म असतं तर त्यांनी काम नसतं केलं, पण ब्रह्म प्लस माया असते म्हणून तो प्राण काम करतो. आणि आपण पुन्हा मग अशी म्हटलं तसं ती आत्म्याची छाया आहे. तर त्याच्यानंतर मी बोलले होते की हा प्राण आपल्या शरीरात कसा येतो? तर आपल्या शरीरात जेव्हा म्हणजे आपल्या शरीरात नाही, जेव्हा किंवा बेबी तयार होते तेव्हा अ, त्याच्यामध्ये स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर एकत्र येतात आणि आत्मा येतो, आणि तेव्हाच प्राणपट त्या शरीरात येतो. आणि याचं कारण काय असतं? आपण म्हटलं की मागच्या जन्मातलं आपलं काय जे प्रारब्ध असेल त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा जन्म येतो. तर त्याला त्यांनी इथे शब्द वापरला आहे मनोकृतेनं. आपल्या मागच्या जन्मातील प्रारब्धामुळे आपल्या शरीरामध्ये प्राण येतो, आणि मग तो जे काय बेबी असेल की बेबीला आता लाईफ आला आपण असं म्हणतो. तर
प्रारब्ध कर्म जेव्हा संपतं तेव्हा मग प्राण सुद्धा आपल्या देहातून जातो. आणि आपल्याला हे कधी जाईल हे आपल्याला कधी सांगता येत नाही, कारण की जे काय त्याचं प्रारब्ध असेल ते संपेल तेव्हा तो जाईल. तर एवढं आपण मागच्या वेळी याच्याबद्दल बोललो होतो आणि तेवढंच बोललो होतो. आणि पुढचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये काही विशेष मी वेळ घालवला नव्हता, कारण त्याच्यामध्ये एक कल्पना आहे की जसा अधिकारी असतो आणि तो सगळ्यांना आपले अधिकार अ, वाटून देतो, तसा आपला हा मुख्य जो ज्येष्ठ प्राण असतो तो आपल्या शरीरात येतो आणि त्याचे जे 5 भाग होतात त्या 5 भागांना तो आपलं काम वाटून देतो. त्या पुढच्या मंत्राचा एवढाच अर्थ आहे. तर मग आज आपण आपले ऍक्च्युअली जे मंत्र आहेत त्याच्यावरती जाऊया. अम, मी दुसरी स्लाइड पुढे करते. तुम्हाला हेच वाटतं. आयशी नमस्कार. आता 5 ते 8 हवी आहे ना आपल्याला. slide 5 ते आणि ती स्लाइड आता बरोबर गुड. 3.5 दिसते. 3.5 आली. ओके गुड. माधवी तुला नाही दिसतं का? हो 3.5 दिसतीये. हो ओके गुड. हा तीच आता आपण सुरू करूया नंतर. ओके, वाचू. हो. वायु उपस्थे अपानम चक्षुश्रोत्रे मुखनासिकाभ्यां प्राण स्वयं प्रतिष्ठते मध्ये तु समानः एष हि एतत् हुतम् अन्नं समं नयति तस्मात् एताः सप्त अर्चिषः भवन्ति. छान. आधी थोडासा शब्दांचा अर्थ सांगते. पायुपस्थे म्हणजे आपलं जननेंद्रिय आणि गुदद्वार असा अर्थ आहे तिथे. नंतर अपानम म्हणजे आपला जो अपान वायू आहे त्याच्याबद्दल बोलतात. नंतर मुख नासिक अभ्य म्हणजे तोंड नाक इथे. नंतर मग त्यांनी म्हटलंय चक्षुः आणि श्रोत्रे डोळे आणि कान. स्वयं प्राण म्हणजे स्वतः जो मुख्य प्राण आहे तो तिथे राहतो. प्रतिष्ठते म्हणजे तिथे राहतो. आणि नंतर सॉरी आय वुड टच इट. तिथे प्रतिष्ठते. नंतर मध्ये तू म्हणजे त्याच्या दोन्हीच्या मध्ये समान वायू असतो. आणि एष एत म्हणजे इथे अर्थातच एतम अन्नम
म्हणजे जठराग्नीमध्ये आपलं जे काय अन्न असतं त्याच्याबद्दल बोलतोय. तर समम नयती म्हणजे समान करून ते अं, वाटून देतो कोण, तर समान वायू. तस्मात म्हणजे त्यापासून येतः सप्त अर्चिषः. हा संदर्भ आपल्या मुंडकोपनिषदासाठी आहे. तर आला की मग मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगते. मग भवंत म्हणजे त्याच्यामधून अग्नीमधून जशा 7 ज्वाला निर्माण होतात, तसं इथे त्यांनी म्हटलं आहे की तशा प्रकारे इथे सगळं जे काय कार्य होतं तसं होतं. ते ऍक्च्युअली त्या ओळी आल्या की मग मी तुम्हाला सांगते. तर आता कुठे कुठे कुठला कुठला वायू आहे तसं ते सांगतायत. तर मी तुम्हाला आता एक आमचे जे न्यू जर्सीमध्ये एक स्वामीजी आहेत. म्हणजे ऍक्च्युली ही इज डुईंग इट ॲज अ हॉबी, पण त्यांचं स्वतःचं म्हणजे ही इज अ very big scientist in one of the companies, and he does it as a hobby. पण ते त्यांचा खूप अभ्यास आहे आणि त्यांचा जे काय अभ्यास असतो मी त्यांचा रेफरन्स म्हणून बघते. नॉर्मली त्यांचं जे असतं ना, तर समजा आता हा श्लोक असेल तर पायू पसते महाशब्द कसा आला इथपासून ते सुरू करतात आणि त्याचे सगळेच फोड करतात. तर एकेका मंत्रासाठी त्यांचे आता आपण पुढे जसं जाऊ, खरं म्हणजे याच्याच मध्ये 5वा हा मंत्र आहे ना, याच्यासाठी त्यांनी 8 क्लासेस घेतले होते एका मंत्रासाठी. असं ते एकेका शब्दाला फोडून शिकवत असतात. पण त्यांनी हा एक छान डायग्राम केला होता, तर तो मी घेतला इथे आणि मी त्यांचं नाव पण तिथे ठेवलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हे जे आपल्या शरीरामध्ये हा ऍक्च्युली पुढच्या ह्याच्यासाठी आहे, पण हे आपल्या शरीरामध्ये सगळे 5 वायू येतात ते कुठून येतात, असं हा पहिली स्लाइड होती त्यांची. आणि मला ही स्लाइड खूप आवडली, कारण प्राणाच्या मध्ये सूर्यामधून ज्येष्ठ प्राण आणि उदान वायू हे आपल्याकडे येतात. आणि उदान वायू हा वरती जाणारा वायू आहे. उदान उडान असं मी लक्षात ठेवते ते. नंतर समान वायू जो आहे तो मध्ये आहे. तर त्यांनी जो दुसरा डायग्राम काढला होता त्याच्यात पुन्हा दाखवते एका मिनिटात, पण तो आपल्या या दोनच्या मधला आहे. आणि अपान वायू जो आहे तो सगळे बाहेर राहणाऱ्या गोष्टी बाहेर टाकतो, म्हणून तो खाली असतो. प्राणवायू वरती, उदानवायू वरती आणि खाली अपान वायू. आणि त्या दोन्हीच्या मध्ये समान वायू आहे. आपले जे आता मंत्रात म्हटले ना की समान वायू दोन्हीच्या मध्ये असतो, तशा प्रकारे सांगितलं. आणि व्यान जो आहे तो सगळीकडे पसरलेला असतो, तर म्हणून त्यांनी व्यान इथे मध्ये काढलेलं आहे. तर असे हे वायू आता तुम्ही जो चित्र पाहिलं ते समष्टी लेवलवरच आहे. म्हणजे याच्यामध्ये अंतराळामध्ये कसं होतं तसं त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर तिथून तिथून ते वायू आपल्याकडे येतात. आणि मग आता मी तुम्हाला दुसरं पण डायग्राम दाखवते. तोच झाला पुन्हा. ओके, सॉरी, तोच झाला पुन्हा. पण आपल्या शरीरामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की आपलं इथे नाक डोळे वरती आहेत, तर तिथून आपण श्वास घेतो. तर प्राणवायू तिथे आहे. उदानवायू पण इथेच राहतो. पण जेव्हा उदानवायूचं नंतर सांगते की जेव्हा एखादा व्यक्ती मरते, तेव्हा उदानवायू तो आपल्या शरीरातून बाहेर जायला पाहिजे ना, त्या सूक्ष्म शरीराला. तो कसा जाणार? तर उदानवायू त्याला वरती पुश करतो, म्हणून त्याला उडान पण म्हणतात. उडानवायू तो उडान वरती घेऊन जातो, तर तो उडानवायू वरती असतो. आणि आपल्या सगळं डिस्कशन जे असतं ते आपण खालून करतो, म्हणून तो अपान वायू खालच्या बाजूला असतो. तिथून आपण सगळ्या गोष्टी बाहेर टाकतो. आणि वरती प्राणवायू आणि खाली अपान वायू, आणि त्यांच्या दोन्ही मध्ये समान वायू आहे. समान वायू म्हणजे पोटात असतो. अग्नी आपण जे म्हणतो जठराग्नी, त्याच्या ठिकाणी समान वायू असतो. म्हणजे लक्षात राहण्यासाठी मी ही स्लाइड घेतलेली आहे की प्राणवायू आणि खाली अपान वायू आणि समान वायू दोन्हीच्या मध्ये, आणि उडानवायू वरती जातो. आणि व्यानवायू हा सगळीकडे असतो. आणि आपल्या शरीरातही तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या प्रत्येक नाडीमधून तो जातो, म्हणजे संपूर्ण शरीरातून तो जात असतो.
तर त्याची कल्पना करण्यासाठी मी हे दोन म्हणजे विजयांसाठीच नुसते आणलेले आहेत. आणि जेव्हा मी अम, म्हणजे आपलं हे प्रेझेंटेशन ठेवेन त्याच्यात मात्र मी तुम्हाला ते टाकणार आहे. कदाचित आय मे हॅव टू ड्रॉ देम अगेन ऑर समथिंग. पण मला वाटलं की खूपच ते छान आहे म्हणून ते दोन घेतले. आणि इथे आणखीन दोन शब्द घेतले त्यांनी. अनुग्राहक म्हणजे जो आपल्याला देतो त्याला अनुग्राहक म्हणतात. आणि अनुग्राह्य म्हणजे जो घेतो त्याला अनुग्राह्य म्हणतात. तर आता आपल्या शरीरामध्ये जे येतं ते घेतलेलं असतं यांच्या सगळ्यांकडून. आणि जे आता हे जे सगळे देतात त्यांना अनुग्राहक म्हणतात. म्हणून त्यांनी ते तिथे दोन शब्द तिथे लिहिले. ओके. आता आपण पुन्हा आपल्या मंत्राकडे जाऊया. आता याच्यामध्ये स्पष्टीकरण बरंच आहे. तर आता आपण स्पष्टीकरण बघूया. 3.7 ला आहात तुम्ही. काय ते 3.7 7व्या श्लोकामध्ये 2 स्लाइडवर. मी सातवं आली कशी मला तर नाही दिसत आहे इथे. नाही नाही, तुम्ही आता मला वाटतं चुकून त्या मी स्क्रीनला 3.7 ला हे केलंय, शेअर केलंय सॉरी 3.5 ऐवजी. बघते पुन्हा. हा सातव्यावर नाही, सातव्यावर नाही जायचं अजून आपल्याला खूप वेळ. 3.5 वरच आहोत ना आपण. अजून एक वरती. आता बरोबर आहे. आता बरोबर. तिथेच राहणार आहोत आपण हा. आज. तर मला वाटलं तेवढेच राहणार आहे. ओके. आणि हे झालं असेल तर आय कॅन क्लोज इट ऑल्सो. कारण आपण आता सगळे बघितलं की नाक, डोळे, तोंड, खण इथे मुख्य प्राण असतो. पोटामध्ये आपण समष्टी काय म्हणतात समान वायू असतो. आणि खालच्या बाजूला आपण म्हटलं तो अपान वायू असतो. आणि बाकीच्या सगळ्यांचं आता मी तुम्हाला एक एक सांगणार आहे. मला टायमिंग बंद करते. ओके. त्याचं स्पष्टीकरण सांगायचं तर म्हणून मी माझं स्वतःच एक उघडलं. तर याच्यामध्ये त्यांनी मगाशी म्हटलं तसं 3 भाग केलेले आहेत. अपानवायू हा शरीरातली घाण आणि द्रव जे काय असतील ते बाहेर टाकतो. आणि म्हणून तो आपल्या पोटाच्या खालच्या बाजूला असतो. आणि त्याच्यामधून ऍक्च्युली तो आणखीन एक काम करतो. तो आपल्या शरीरामध्ये असताना जर काही टॉक्सिन्स असतील किंवा दोष असतील ते पण तो दूर करतो. तर दूर करणारा म्हणून अपानवायू त्याचं आपण लक्ष ठेवायचं. नंतर मुख्य प्राण जो आहे त्याला आपण ज्येष्ठ प्राण म्हणतो. तर तो श्वास आणि उच्छ्वास हे जे असतात ते सगळे त्यांनी स्वतःच्याकडे ठेवले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून ते स्वतःकडे ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या श्लोकामध्ये छान सांगितलं आहे. स्वयं प्राण प्रतिष्ठते. म्हणजे आपल्या स्वतःकडे सगळं मुख्य काम त्याने ठेवलंय की नाक, डोळे आणि नाक, डोळे, तोंड आणि कान याच्यामध्ये जो कोणी वायू असतो तो मुख्य वायू असतो. नंतर तिसरा प्राण त्यांनी आपण म्हटलं तो समान वायू. समान वायू हा डायजेशन साठी आपल्याला मदत करतो. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक खूप सुंदर शब्द वापरलाय, हुतम अन्नम. आपल्या मंत्रात त्यांनी म्हटलंय हुतम अन्नम. म्हणजे असं नाही म्हटलं की पोटात जे काय अन्न येतं ना आणि ते नुसतं आपलं तो प्रोसेस करतो असं. पण तो ज्या पद्धतीने करतो त्याला त्यांनी असं आपलं वैदिक नाव दिलंय त्याला की जे काय अन्न आहे ते पूर्ण छान मिक्स करतो. आणि मग ज्या ज्या इंद्रियांना पाठवायचं त्याचं काम तो करतो. आणि जे काय आपण खाल्लेलं अन्न आहे किंवा पोटात ढकललेलं अन्न आहे काही त्यांना शब्द वापरता आले असते. पण त्यांनी इथे म्हटलंय उत्तम. म्हणजे यज्ञात आपण जशी काही आहुती देतो तशा प्रकारचं काम हा
समान वायू करत असतो. आणि आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो की आपण काय जेवतो ते पण यज्ञकर्म आहे. आपल्या रामदास स्वामींनी म्हटलंय ना आपल्याला, वदानी कवळ घेता शेवटी म्हटलं त्यांनी, उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञकर्म. ती जी यज्ञकर्माची कल्पना आहे ती इथे त्यांनी घेऊन त्याला हुतम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे काय आपल्या पोटात अन्न जातं त्याचं प्रोसेस जे होतं त्याला त्यांनी हुतम म्हटलंय. तर खरं म्हणजे आपल्या अशा दोनदा प्रोसेस होतं आपल्याला म्हणायला पाहिजे. कारण आपण जेव्हा खातो चावतो वगैरे ती एक प्रोसेस, आणि मग पोटात गेल्यानंतर जे काय अन्न जातं त्याच्यामधून आपण सगळे व्हायटामिन्स वगैरे सगळं वेगळे करतो. तर ती जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये समान वायू सगळ्यात महत्वाचा असतो. तर ह्या कल्पनेचा की हे जे आपण जेवतो ते म्हणजे यज्ञकर्म आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर माझे जे स्वामीजी होते, स्वामी परमार्थानंद, ते आम्हाला सांगायचे की अम, जेवण किंवा आपण जे पोटात अन्न घालतो त्यातला अम, असंच म्हणायचं की आपण जसं देवाला नैवेद्य दाखवतो असं कुठूनही दाखवत नाही चालता चालता. तसं काही लोक काय करतात, कार चालू असते, चालत्या कारमध्ये खातात किंवा धावत असतात, धावत धावत तोंडात काहीतरी कोंबतात. तसं नको खायला. आपण एक यज्ञ समजतो. तशाप्रमाणे आपण जे जेवतो ते आपण नैवेद्य दाखवतो देवाला, तशा प्रकारे जेवायला पाहिजे. ते जे काय आपलं अन्न आहे त्याच्याबद्दल आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे, मान ठेवायला पाहिजे आपल्याला जे अन्न मिळतंय, आणि त्याच्याप्रमाणे आपण खायला पाहिजे. तर आपल्या ज्या जेवायच्या सवयी असतात ना त्या पण आपण थोड्याशा लक्षात घ्यायला पाहिजे इथे. आणि बाकीच्या गोष्टी आपण माहिती म्हणून शिकतोय, पण ज्याच्यातून आपल्याला आयुष्यात बदल करता येतील तशी ही एक गोष्ट आहे की उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. ते लक्षात ठेवून ते आपण नैवेद्यासारखं जेवण करायला पाहिजे. आता याच श्लोकामधली पुढची ओळ आहे, अन्नम समम नयती. तर अन्नम समन नयती जी आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की अन्नामधले जे न्यूट्रियंट्स आहेत ते वेगळे केले जातात. तर ते पण काम समान वायू करत असतो. आणखीन आपल्या इंद्रियांना जे काही आवश्यक आहे तसे ते जे काय व्हायटमिन्स असतील आपल्या इंद्रियांना हवे असतील ते सगळं पाठवाड्याचं काम सुद्धा हा तुमचा समान वायू करतो. पण आपल्या ऍक्च्युअली रक्तात जे काय जातं ते व्यान वायू आहे, त्याचं खूप महत्वाचं काम आहे. तर ते पण आता पुढेच आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपण समान वायू पाहिला. आणि शेवटची याच्यातली जी ओळ आहे ना ते सप्त अर्ची अर्चिशिव असा जो शब्द आहे, तर त्याच्यामध्ये आपला मुंडक उपनिषदामध्ये एक श्लोक होता, मला बरोबर म्हणता येतं का बघते. सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्त अर्चिषः समधा समिधाः सप्त होमः असा एक प्रकारचा तिथे श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये त्यांनी हा शब्द वापरलाय, सप्त अर्चिषः. अर्चिषः म्हणजे 7 प्रकार. तर इथे त्यांनी कुठले घेतले 7, तर 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि 1 जीभ. जीभ किंवा तोंड तसं म्हणता येईल. तर त्यांना सगळ्यांना, तर जसं अग्नीमधून 7 ज्वाळा निघतात तसं आपल्या शरीरामध्ये जे काय म्हणजे प्राणवायू जे करतो तो या 7 गोष्टींना आपला प्राणवायू देत असतो. आणि म्हणून तसं त्यांनी म्हटलं की म्हणजे मुंडक उपनिषदातली 30 फ्रेज त्यांनी इथे वापरली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा जो श्लोक आहे त्याच्यात, मला वाटतं पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये व्यान आहे. आता पुन्हा माझी सर्कस. सहावा श्लोक आहे.
6वा श्लोक दिसतोय? हो दिसतोय, बरोबर आहे. म्हणता तुम्ही? हो, सुरू करते. हा. एष यदि वरती आहे ना. हृदि हि एष आत्मा अत्र एतत् एकशतं नाडीनां तासां शतं शतम् एकैकस्याम द्वासप्ततिः प्रतिशाखा नाडी सहस्राणि भवन्ति आसु व्यानश्चरन् चरति. तर व्यान आपला जो वायू आहे त्याच्याबद्दलचा हा पूर्ण मंत्र आहे आणि हा खूप महत्वाचा मंत्र आहे. कारण तुम्हाला असं म्हणतात की उपनिषद तुम्ही जेव्हा काढली तर फक्त प्राण म्हणजे आता जो आपण प्रश्न उपनिषद जे घेतलंय त्याच्यात जेवढी माहिती आहे तेवढी कुठेच नाही आहे एकत्र प्राणाच्या बद्दल. पण त्या दृष्टीने त्यांनी म्हटलंय जो हा व्यान आहे तो कुठे असतं, म्हणजे आधी त्यांनी आत्मा कुठे असं सांगितलंय तर ते आपण थोडस बघूया. एषः आत्मा म्हणजे हा आत्मा वृद्धी म्हणजे हृदयाजवळ असतो. ते पण मी थोडंसं एक्सप्लेन करणार आहे म्हणून तिथे क्वेश्चन मार्क केलंय. अत्र म्हणजे इथे नाडी नाम नाडी ज्या आहेत आपल्या त्या नाड्या म्हणजे लक्षात आलं ना सगळ्यांच्या काय म्हणायचं त्याला, रक्तवाहिन्या आपल्या ज्या असतात रक्तवाहिन्या. आणि तर ते म्हणतात की मुख्य नाड्या ऍक्च्युअली हा जो शब्द आहे एकदम एक शतम म्हणजे 100, पण ऍक्च्युअली स्वामीनाथनजी म्हणतात तो शब्द याचा अर्थ 101 असा आहे. तर तेवढा मी डिटेलमध्ये जात नाहीये, पण त्या 101 आणि त्या प्रत्येक मोठ्या नाडीला शाखा असतात. तर प्रत्येक मोठ्या नाडीला 101 शाखा असतात. आणि मग त्यांनी म्हटलंय की असं सगळं शतम शतमचं आहे. आणि नंतर त्यांनी म्हटलंय प्रति नाडी प्रति शाखा नाडी. मग त्या शाखा ज्या आहेत त्याच्यामध्ये पुन्हा काय आहे की त्या प्रत्येक शाखेला आणखीन नाड्या आहेत. आणि किती आहेत तर प्रत्येक त्या नाडीला म्हणजे शाखा नाडीला 72 शाखा, सॉरी 72,000 शाखा असतात. तर असं त्यांनी गणित सांगितलंय. तर त्याचा पूर्ण अर्थ वाचते की आत्मा हा हृदयात राहतो. हृदयाच्या 100 नाड्या असतात. त्याच्यामध्ये प्रत्येकीला 101 शाखा असतात आणि त्या प्रत्येक शाखेला 72,000 शाखा असतात. तर असं सहस्र, 72 सहस्त्र, 72,000 सहस्त्र, नॉट हजार. नाही, सहस्त्र म्हणजेच हजार, बरोबर आहे. सहस्त्र म्हणजेच 1000, 72,000 राईट. तर त्या शाखा असतात. आणि मग पुन्हा परत येणारं जे रक्त असतं ते पण व्यान वायू असतो. म्हणजे व्यानवायू आधी ते सगळं रक्त आणतो हृदयात आणि मग पुन्हा ते स्वच्छ झालं की पुन्हा देतो. अशा प्रकारे कोणाला तरी रेखाताई काय प्रश्न आहे तुम्हाला? हे मला आणखी एकदा सांगा प्लीज. मला ओके, चालेल चालेल. मुख्य मी पुन्हा सांगणार आहे, डोंट वरी. आता म्हणजे हे फक्त अर्थ सांगते. इथे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. आधी आपण आत्म्याबद्दल बघू आणि मग आपण या सगळ्या नाड्या ज्या आहेत त्याच्याबद्दल बघू. फक्त एकूण जर का तुम्ही नाड्या मोजल्या त्याच्यामध्ये तर हा जो नंबर आहे 72 कोटी 72 लक्ष आणि पुढे प्लस प्लस आहेत, पण मी ते काय इथे लिहिलेलं नाही. आणि जेव्हा मी स्वामीनाथनचं लेक्चर ऐकले ते म्हणे आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की आपण ज्या मुख्य नाड्या म्हटल्या 100 त्याच्यापैकी 14 ज्या नाड्या आहेत त्या अगदी महत्वाच्या आहेत आणि त्यांची नावं असतात. म्हणून मी ती नावं इथे लिहून ठेवली आहे की सुषुप्ना आणि इडा पिंगला या आपल्याला माहिती असतात. पण गंधारी व्हॉट एव्हर इज द नेम, पुढचं हस्ती, जिव्हा, कुहू या ज्या सगळ्या आहेत त्या पण महत्वाच्या नाड्या असतात असं म्हणतात. एनिवे आता मी तुम्हाला डिटेल्स ज्या आहेत त्याच्याबद्दल मी सांगते.
कळलंच नाही मला ते. ओके. आता पहिली जी ओळ होती त्याच्यामध्ये म्हटलं होतं हृदय येश आत्मा. म्हणजे आपला जो आत्मा आहे तो हृदयात राहतो असं म्हटलेलं आहे. तर आपण हे सगळं शब्दशः देऊ नये म्हणून मी थोडस त्याचं स्पष्टीकरण करणार आहे की आता समजा आपल्याला सांगायचं आहे की आपल्या शरीरामध्ये जेव्हा केव्हा त्या सूक्ष्म शरीराला आणि स्थूल शरीर एकत्र जेव्हा आले होते तेव्हा याच्यामध्ये आत्मा येतो. तर तेव्हा जो काय आत्मा येतो तो कुठे राहणार आहे आता? एवढंच तर ते राहणार आहे. तर सूक्ष्म शरीर एवढंच आणि स्थूल शरीर पण एवढंच. जेव्हा बाळाचा जन्म व्हायचा असतो सुरुवात होते जेव्हा कन्सेप्शनच्या वेळी तर त्याच्यामध्ये तो आत्मा येतो हे त्यांना सांगायचं आहे. मग त्याच्यामध्ये तर कधी हृदय तयारच झालेलं नसतं. पण त्यांना एक असं सांगायचं की जी महत्वाची आपल्या शरीरातली गोष्ट आहे ती म्हणजे हृदय. तर तिथे आपला आत्मा असतो असं आपण बघू. पण आपण जेव्हा ब्रह्माचं बघतो तर असं एका ठिकाणी सांगता येतं का आपल्याला की हा ब्रह्म या जागी आहे असं नाही सांगता येत. तसं आत्मा म्हणजे जे काही चैतन्य आपल्या शरीरामध्ये तो म्हणजे आत्मा. तुमचे हातपाय हालतात तो पण ज्या आत्मा आहे. तुमच्या डोळ्याने दिसतं तो पण आत्मा आहे. कारण हे जे सगळं शरीरामध्ये चैतन्य आहे तो म्हणजे आत्मा आहे. तर शंकराचार्य म्हणतात की त्याच्यामध्ये शब्दशः आपण बघू नये की हृदयामध्ये आत्मा असा बसलेला आहे का? नाही, तसं काही बसत नाही. तो काय असा गोळ्यासारखा नाही आहे. पण जेव्हा हीच ओळ फक्त लोक वाचतात ना त्यांना असं वाटतं की तसा आत्मा फक्त हृदयात बसलेला आहे. तर तो बसतो म्हणजे काय फिजिकली आपल्याला असं इमॅजिन करायचंय की तो आत्मा तिथे आहे. तर आता तुम्ही म्हणाल की आत्मा हृदयात राहतो आणि पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या सांगतात नाड्या कुठे आहेत ते सगळं सांगतात. राईट. तर हे सगळं आपल्याला एक्सप्लेन करून घ्यायला शंकराचार्यांची मदत लागते आणि त्यांनी हे सगळे जे काय धागे आहेत ते सगळे एकत्र बांधलेले आहेत. तर ते म्हणतात की शंकराचार्य म्हणतात की आत्मा म्हटलं की आत्मना संयुक्त लिंगात्मा. म्हणजे आत्मा हे आपल्या शरीरात जे काही चैतन्य आहे त्याचा हा आभास असतो, चिदाभास असतो. तर चिदाभास जेव्हा आपण म्हणतो म्हणजे ब्रह्म जिथे आलं ज्याच्यामुळे या जीवाला जीवन मिळालं त्याला आपण चिदाभास म्हणतो. आपण शब्द लक्षात ठेवायचा. खूपदा हा शब्द वापरला जातो. आता ऍक्च्युअली त्यांनी जरी आत्मा म्हटलं तर त्यांना म्हणायचंय की चिदाभास. चिदाभास म्हणजे जिथे ब्रह्माचं अस्तित्व या ज्या कोणी देह तयार झाला होता त्याला मिळालं त्याला चिदाभास म्हणतात. लक्षात आलं की जिथे आपला जेव्हा जीव तयार होतो सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर हे एकत्र येतात एवढ्याशा त्या छोट्या जीवामध्ये आणि तेव्हा त्याच्यामध्ये आता त्याचं जे काय प्रारब्ध कर्म असेल त्याच्याप्रमाणे आता तिथे त्याला जीव मिळणार आहे. तर तेव्हा जेव्हा त्याला जीव मिळणार आहे तेव्हा त्याच्या शरीरामध्ये आत्मा येतो. आत्मा येतो म्हणजे काय की ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं असं म्हटलं जातं. तर ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे काय? आत्मा. तर त्याला आत्मा त्या देहात आला म्हणजे त्याच तेव्हा त्याला प्राण पण मिळणार आहे. राईट. प्राण आणि आत्मा एकत्र जातात सगळं. तर प्राण आणि आत्मा त्यावेळी एकत्र येतात. तर हे जेव्हा एकत्र येतात तर आत्मा म्हणजे ब्रह्माचं प्रतिबिंब अशा प्रकारे आपण. मग आता तिथे तो कुठे येतो? तर म्हणून इथे एक कल्पना केलेली आहे की आपल्या हृदयाकाशामध्ये हृदयाच्या आकाशामध्ये हृदयामध्ये जेवढी काय जागा असेल त्याच्यामधला एक छोटासा भाग आत्म्याला मिळतो. ओके. आपण हा कॉन्सेप्ट घ्यायचा आहे की आत्मा ब्रह्मा म्हणजे आपल्या हृदयात आहे. हा पहिला भाग झाला. आता याच्यात प्रॉब्लेम आहे का रेखाताई? नाही, हे समजलं. हा हे हे समजलं. एवढं कळलं ना? ओके. हो. आता आपण पुढे जाऊ. तर ह्याचा आणि
नाड्यांचा काय संबंध आहे ते आता सांगते. कारण इतकं म्हणजे हे जे सगळं लिहिलेलं आहे ना, इतकं विचारपूर्वक त्यांनी लिहिलेलं आहे. अर्थातच आपल्याला काही कळत नाही, शंकराचार्यांनी म्हटलं म्हणून आपल्याला कळलं. तर हे जे हृदयाकाश आपण म्हटलं की म्हणजे जिथून आपण म्हणतो की तिथे आत्मा बसतो किंवा ज्या हृदयात असतं तिथून सगळ्या आपल्या नाड्या सुरू होतात. आपल्या शरीरातल्या ज्या नाड्या सुरू होतात, जेव्हा बेबी जेव्हा तयार होत असते, तेव्हा जेव्हा नाड्या सुरू होतात, तेव्हा त्या हृदयापासून सुरू होतात. आणि म्हणून त्यांनी आधी ते सांगितलं की हृदयापासून म्हणजे कुठून नक्की, तर ते हृदयाकाशापासून. हृदयाकाश म्हणजे काय, की जिथे आपला आत्मा येतो. आत्मा कुठून येतो, तर ब्रह्मापासून येतो. मग ब्रह्मापासून येतो तर मग याच ठिकाणी येतो का, नाही, तो आपल्या शरीरामध्ये येतो आणि आपल्याला चैतन्य मिळतं. पण अशी एक कल्पना आहे की तो या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये आला आणि ती जी जागा आहे ती म्हणजे हृदयाकाश. हा पण शब्द महत्वाचा आहे, हृदयाकाश. आणि मग त्यालाच आपण काय म्हणतो की हा ऍक्च्युअली पुढे तुम्ही जेव्हा जास्त शिकता तेव्हा प्रत्येकालाच आत्मा म्हणत नाही. आता इथे तुम्हाला म्हणायचं की इथे ब्रह्माची जे काय म्हणजे प्रतिबिंब इथे पडलं होतं, म्हणून त्याला आपण चिदाभास म्हणतो. चिदाभास. चिदाभास म्हणजे सुद्धा आत्माच म्हणायचंय, पण आपण हे स्पेसिफिकली म्हणतो की आत्मा तर सगळीकडे आहे, चैतन्य तर सगळीकडे आहे. मग आम्ही काय म्हणायचं की कुठे आपल्याला ब्रह्माचा आपल्याला भास झाला होता, तर तो चिदाभास. चिदाभास, तर तिथे जे आहे चिदाभास कुठे असतो, तो हृदयाकाशमध्ये असतो. आणि त्या हृदयाकाशापासून सगळ्या आपल्या नाड्या सुरू होतात. इथपर्यंत कळलं? रेखाताई, तुम्ही तुमचं म्यूट करा म्हणजे. हो आणि हो, कळलं कळलं. हा, कळलं. ओके, हा, इथपर्यंत कळलं. कळलं. ओके. हो. तर आता त्या ज्या आपला काश आहे, म्हणजे आपल्या हृदयाची काही एखादी जागा आहे, तिथून आपल्या नाड्या सुरू होतात. तर पहिल्यांदा एकदा नाड्या सुरू होतात म्हणजे आपल्या ब्लड वेसल्स ज्या काय सुरू होतात, नाही बरोबर म्हटलं का? काय म्हणतात नाडीला, काय म्हणतात माधवी? आता इथे तरी तुम्ही ब्लड वेसल्सच म्हणताय, म्हणजे आपल्या सगळ्या आर्टरी वेन्स वगैरे असंच म्हणताय. एक्झॅक्टली. तर ज्या आपल्या ब्लड रक्तवाहिन्या. आहेत, तर रक्तवाहिनी. त्यातल्या मुख्य ज्या आहेत, तर त्या मुख्य आपल्या शास्त्रामध्ये म्हणतात 101 नाड्या तिथून सुरू होतात आपल्या हृदयातून. 101 नाड्या तिथून सुरू होतात. आणि पण ती जी मोठी नाडी असते ना, त्याला आणखीन पिल्ल होतात. तर त्याला 101 प्रत्येकीला पिल्ल होतात. तर म्हणजे एक मुख्य असेल तर त्याच्यामध्ये 101 तिला नाड्या होतात, शाखा होतात. ओके, कळलं तुला आता? म्हणजे म्हणजे हा हा, तर 100 टाइम्स शाखा म्हणजे 100. त्या नाडीची पिल्ल हा, म्हणजे तर शाखा. नाड्या 101 आणि त्यांना हा प्रत्येकीला 101 पिल्ल. हा. म्हणजे किती झाले, अबाउट मे बी 100 टाइम्स 100, राईट? 100 हा. 101 टाइम्स 101, हो दॅट हो. ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन. आणि मग त्या प्रत्येक शाखा ज्या आहेत, त्या प्रत्येक शाखा नाडीला 72,000 बारीक 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 अशा नाड्या होतात. अच्छा अच्छा, ओके हा, तर ओके. एक हा एक हा. किलो पर 72,000 नाड्या होतात. तर हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि माझ्या आचार्यांनी याचं गणित केलं, म्हणून त्यांनी सांगितलं टोटल होतात 72,72,10,201. हा नंबर आहे त्यांचा. 72,72,10,201 एवढ्या नाड्या आपल्या पूर्ण शरीरात असतात. आता मला हे काय खूप जास्त वाटलं आणि माझा मुलगा डॉक्टर आहे, तर मी त्याला विचारलं की आपल्या शरीरामध्ये किती असतात, म्हणजे वेसल्स किती असतात. तर त्याचं उत्तर असं होतं की तुम्ही म्हणजे अगदी एवढंस छोटस बोट घेतलं, हे जरी तुम्ही बोट घेतलं, म्हणजे ऍक्च्युअली माझी मुलगी सांगत होती की जेव्हा बोटाची प्लास्टिक सर्जरी करतात, समजा काही लोकांचं काय होतं, ते फॅक्टरीमध्ये काम करतात
आणि एखादं मशीन त्यांच्या हातावर पडतं आणि जेव्हा त्यांच्या हातावर पडतं तेव्हा ते ते बोटं त्यांची कापली जातात आणि जेव्हा त्यांची बोटं कापली जातात तेव्हा ती पुन्हा शिवावी लागतात. तर जेव्हा ते शिवायची असतात तर मुख्य शिवणं खूप सोपं असतं, पण ह्या ज्या वेसल्स आहेत ना आपल्या छोट्या छोट्या छोट्या, त्या सगळ्या त्यांना शिवाव्या लागतात. तर अमेय म्हटला की माझा मुलगा म्हटला की काही काही वेसल्सच्या आहेत त्या तर इतक्या बारीक असतात की तुम्हाला ऍक्च्युली डोळ्यांनी दिसतच नाही. त्यांचे जे मोठे मोठे लेन्सेस असतात त्याच्यातून त्यांना दिसतात. म्हणजे आपल्या आपले केस आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा लहान असतात. त्यामुळे तो म्हटला की मेडिकलमध्ये असं काही सांगत नाही की ऍक्च्युअली किती तुमच्या वेसल्स आहेत म्हणून. तर पण आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलंय की 72 कोटी, तरी 72 कोटी सुद्धा मला खूप मोठा नंबर वाटला. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये पूर्णकडे या नाड्या आहेत. तर आणि या सगळ्या नाड्यांमधून कोण प्रवास करत असतो? रेखाताई तुम्ही सांगा आता. कुठला वायू प्रवास करत असतो सगळ्या नाड्यांमध्ये? समान वायू. नाही, नाही. नाही, व्यान व्यान व्यान. एक्झॅक्टली. पण व्यान वायू या सगळ्या नाड्यांमधून प्रवास करत असतो. म्हणजे मला विचार. एक प्रश्न आहे, निलिमाताई, विचारू का? हो चालेल. मग हे 72,000 ह्या सगळ्या कॅपिलरीज ह्या रक्तवाहिन्यांबद्दल बोलतायत हे, म्हणजे मला थोडस असं वाटायचं की नर्वस सिस्टीम बद्दल बोलतायत किंवा नाही. म्हणजे स्पायनल कॉर्ड मधून आपल्या ज्या छोट्या छोट्या ज्यामुळे आपल्याला संवेदना होतात तो नाही. भाग सुद्धा व्यानवायूचाच आहे किंवा नाही? नाही, त्याचं मला माहिती नाही. कारण मी डॉक्टर नाहीये त्यामुळे मला एवढं माहिती नाही. पण इथे फक्त त्या नाड्या असा शब्द आहे त्याच्यामध्ये. या म्हणजे रक्तवाहिन्या असंच घ्यायचं. रक्तवाहिन्या असा शब्द आहे. हा. तर त्या सगळ्या मुख्य 101 नाड्या आणि नंतर त्याला प्रत्येकीला 101 शाखा किंवा आणि ब्रँचेस. त्या प्रत्येक शाखेला 72,000 एवढ्या नाड्या आपल्या शरीरात. त्याला मला वाटतं आपण ह्याच्यात कॅपिलरीज म्हणतो ना, अगदी बारीक बारीक. अगदी कॅपिलर. एक्झॅक्टली. म्हणजे त्या अगदी बारीक बारीक असतात त्याच म्हटल्यात त्यांनी की जसं आम्ही म्हटलं की त्या केसापेक्षा सुद्धा लहान असू शकतात, इतक्या बारीक असतात त्या. तर म्हणून किती आहे ते असं कोणाला मोजता येत नाही. कारण आणि प्रत्येकाच्या बॉडीमध्ये पण हा नंबर थोडासा कमी जास्त होऊ शकतो ना. म्हणजे एखाद्याच्या याच्यात 72,001 असतील किंवा 72,002 असतील असं पण होऊ शकतं. असताना कोण मोजणार आहे त्या? तर हे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगून ठेवलंय. पण मला तेच वाटलं की 4 किंवा 5 हजार वर्षांपूर्वी त्यांचं केवढं नॉलेज होतं. आणि तू म्हणते तसं ते काय म्हणतात तुम्ही अ, या या शास्त्राला काय म्हणतात तुम्ही? आयुर्वेदामध्येच 2 भाग आहेत ना, एक शस्त्रक्रिया आणि दुसरं चरकाचं नाही. चरक संहिता, सुश्रुत संहिता असं म्हणताय तुम्ही? काय म्हणताय? नाही म्हणजे मला. शल्यचिकित्सा हा, शल्यचिकित्सा का? त्याला नाही. काय म्हणतात? जे कोणचं मेडिसिन आहे त्याला काय म्हणतात? एक शब्द कोणतं? चरक म्हणतात का? ती नाही नाडी परीक्षाच असते ना, म्हणजे नाही ते इंजेक्शन आचारसंहिता? म्हणतात. तिला कळलं मला. असं नाही निलिमाताई, म्हणजे चरक संहिता हे चरक म्हणून जे होते त्यांनी चरक संहिता ही मेडिसिनल वर आहे जास्ती, आणि सुश्रुत संहिता म्हणजे जो सुश्रुत होता तो हे सर्जरी, शल्यचिकित्सा. शल्यक्रिया. बरोबर. तर एनिवे ते काय आपलं जे मेडिकल सायन्स होतं ते खूप पुढे गेलं होतं असं मला वाटतं की एवढे सगळे त्यांना डिटेल्स जेव्हा मिळतात आहे तर मला त्याच्यातच आयुर्वेद सुद्धा अथर्ववेदाचाच उपवेद आहे. त्यामुळे हे आपण आता अथर्ववेदाचाच प्रश्न उपनिषद करतोय ना. व्हेरी गुड. हा. तर आता आपला फक्त एक वायू राहिला तो म्हणजे उदान वायू. आणि आता झाले खरं म्हणजे वेळ होऊन गेले. तर पुढच्या वेळी आपण तो मंत्र घेऊया. पण याच्यामध्ये खूप विचार करण्यासारखं आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे. तर एवढंच आपण आज शिकूया. पुढच्या वेळी मी थोडंसं याच्यातला पुन्हा भाग घेईन. म्हणजे चिदाभास, हृदयाकाश आणि
या दोनचा काय संबंध आहे की ते ह्याच्याबद्दल का बरं ते बोलले की आत्मा तिथे असतो म्हणून? कारण तिथपासून नाड्या सगळ्या सुरू होतात. ओके, आता आपण थांबूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.